विकास कामांच्या गुणवत्तेवर तडजोड खपवून घेतली जाणार नाही. आयुक्त वर्षा लड्डा. शहरातील सुरू असलेल्या विकास कामांच्या दर्जा आणि गती कायम राखण्यासाठी महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी शुक्रवारी सकाळी विविध भागांची पाहणी करून संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना स्पष्ट सूचना दिल्या. सकाळी 9:30 वाजता सुरू झालेल्या पाहणी दौऱ्यावर बियाणी चौक ते इरविन चौक मार्गावरील वेपिंग ब्लॉक काम, दस्तूरनगर ते छत्री तलाव मार्गावरील काँक्रिटीकरण तसेच मानवी अपार्टमेंट ते अकोला टी पॉइंट रस्त्यावरील कामांची तपासणी करण्यात आली. यावेळी कामांची सद्यस्थिती, गुणवत्ता आणि प्रगतीचा आढावा घेण्यात आला. प्रभाग क्रमांक 18 मध्ये रस्ते विकास प्रकल्पाचे 55% काम पूर्ण झाले असून उर्वरित काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. तर प्रभाग क्रमांक 19 मधील 2200 मीटर लांबीचे रस्त्याचे सुमारे 770% काम पूर्ण झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सातुर्णा ते अकोली रेल्वे टी पॉइंट मार्गावरील नाली, पेव्हिंग ब्लॉक आणि काँक्रिटीकरणाच्या कामांनाही आयुक्तांनी भेट दिली. यावेळी रस्त्यावरील अनावश्यक बांधकाम साहित्य तातडीने हटवण्याची सूचना देतानाच कामांमध्ये होणारे विलंब टाळण्याचे निर्देशही देण्यात आले. नागरिकांच्या पैशातून होणारी विकास कामे टिकाऊ आणि गुणवत्तापूर्ण असली पाहिजे असे आयुक्त वर्षा लड्डा यांनी स्पष्ट केले. दरम्यान प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत सुरू असलेल्या बेनोडा येथील गृह प्रकल्पाचीही आढावा घेण्यात आला. काही लाभार्थ्यांनी अद्याप आपला हिस्सा जमा न केल्यामुळे प्रकल्पाचा कामांवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले. यावर आयुक्तांनी 10 जून पर्यंत रक्कम जमा करण्याचे आवाहन केले असून अन्यथा प्रतीक्षा यादीतही लाभार्थ्यांना संधी देण्यात येईल असा इशारा दिला. पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त व शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, विविध विभागाचे अभियंते, अधिकारी आणि कंत्राटदार उपस्थित होते.